सततं मोदक प्रिय अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सह्याद्री गिरिचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. श्रीराम. नमस्कार. श्री गणेश, श्री शारदा, सद्गुरु श्री समर्थांना साष्टांग नमस्कार करते. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यातील सर्व आदरणीय श्रोत्यांना, ज्येष्ठ श्रेष्ठांना मनापासून नमस्कार करते. या ठिकाणी संधी दिल्याबद्दल त्यांच्या ऋणातच राहूया. आपण श्रोते परमात्म स्वरूप आहात. माझी विद्वत्ता अपुरी आहे, माझं विचारही प्रगल्भ नाहीत, तरीही श्री समर्थ कृपेने अल्पमती प्रयत्न करते बस. आपण न्यूनते पूर्ण करालच. माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक शून्यास बदवावे कृपा कटाक्षे करुनी श्रीराम अशी समर्थांना विनंती करते आणि आता पुढे जाते. मनाच्या श्लोक या ग्रंथाबद्दल 1 तासात बोलणं तसं अवघड आहे. आपण त्याच्याबद्दल ती बोलणारच आहोत. यासाठी आदरणीय वरदानंद भारती, सुनील दादा, बाबा बेलसरे, आदरणीय भास्कर बुवा यांच्या विचारांचा आधार घेतलेला आहे. आता मनोबोध, मनाची शते, मनोपनिषद, मन समझावन, मराठी गीता अशा अनेक नावांनी अतिशय परिणामकारक अशा श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक या छोटेखानी ग्रंथाबद्दल आपण काही विचार बघणार आहोत. या ग्रंथाला समर्थांच्या प्रस्थानत्रयी स्थान आहे. श्री समर्थांनी जनप्रबोधनार्थ अफाट लेखन केलं. अभंग, आरत्या, पदे, करुणाष्टके, भारुडे, सवाया, करुणाष्टक, दासबोध, आत्माराम, रामायण, किती किती सांगावं बरं. 21 समासी, राजकीय पत्रे, आनंद वनभुवनी या सगळ्या साहित्यातून आपण श्री समर्थांच्या प्रभावशालिनी वाणीचं घेतच आहोत. आजही त्यांचे विचार आपल्याला तितकेच उपयोगी आहेत जितके 400 वर्षापूर्वी उपयोगी होते. त्यांनी समाज प्रबोधन तर केलंच, परंतु राम करता ही भावना ठसवली. विश्वोद्धाराची चिंता केली आणि महाराष्ट्राचा उद्धार केला. राजकारण अचूक आणि यशस्वी कसं करावं हे शिकवलं. धर्मस्थापना केली आणि करविली. 2 तपांच्या आत स्वराज्य प्रजेच्या हाती दिलं. बंड पाखांडे मोडून शुद्ध अध्यात्म पिकवलं आणि 400 वर्षापूर्वी म्लेच्छांचे राज्य असताना श्री रामनाम गर्जनेनं सारा ब्रह्मगोळ दणाणून सोडला. आजही आपण अयोध्येमध्ये रामलल्लांचं असंच रामनाम गर्जनेनं स्वागत करणार आहोत. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी, असं ते म्हणत. आपल्या सर्वांना माहितच आहे की समर्थांनी कृष्णातीरी आल्यावर श्री रामोपासनेचा संप्रदाय सुरू केला. 1570 पासून श्री समर्थांनी श्री रामनवमीचा उत्सव सुरू केला. हा उत्सव धान्य भिक्षेवर पार पडत असे. एकदा उत्सव अगदी जवळ आला, पण छत्रपतींकडून धान्य आलं नाही. आता प्रश्न पडतो की छत्रपतींकडून धान्य आलं नाही असं होणं शक्य आहे का? आणि त्यावरती श्री समर्थ अवलंबून राहतील हेही अशक्य वाटतं. पण श्री समर्थांनी संप्रदायामध्ये भिक्षा पद्धती रूढ केली. त्यांचा उद्देश असा की लोकांकडून धनधान्य घेताना त्यांच्यापर्यंत भक्तीचा, प्रेमाचा, कर्माचा, सदाचाराचा, निर्भयतेचा, श्रद्धेचा संदेश पोहोचवणं. भिक्षा हे केवळ अर्थार्जनाचं साधन नसून हा एक
लोकसंग्रहाचा मार्ग आहे. सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहतेची लक्षणे, असं ते आपल्या दासबोधातील भिक्षा निरूपण समासात म्हणतात. एक प्रकारे धान्य आलं नाही हे बरंच झालं, कारण त्यामुळे आपल्याला हा 205 श्लोकांचा सर्वस्पर्शी प्रभावी ग्रंथ मिळाला. वेदांत, प्रपंचकारण, राजकारण, व्यवस्थापन, कुटुंब नियोजन, बँकिंग, स्थापत्यशास्त्र, मानसशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगीत अशा अनेक विषयांना श्री समर्थ लीलया स्पर्श करतात. मात्र महत्वाचा विषय अध्यात्म ते अजिबात विसरत नाहीत. या ग्रंथाची खासियत म्हणजे सोपेपणाची परिसीमा. अत्यंत सोप्या भाषेत श्री समर्थ कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, सदाचार, सत्संग, सुख दुःख, सगुण निर्गुण, नामध्यान यासारख्या संकल्पना स्पष्ट करतात. श्री समर्थ सांगत आहेत आणि योगीराज कल्याण स्वामी यांचं लेखन चालू आहे. असा हा ग्रंथ एका बैठकीत सिद्ध झाला. आजही या ग्रंथाची मूळ प्रत आपल्याला वाग्देवता मंदिर धुळे येथे बघायला मिळते. याची छापील प्रत करून त्यांनी ती विक्रीसही उपलब्ध केलेली आहे. भगवान रामकृष्ण म्हणत की ज्याला आत्मज्ञान हवं त्यांनी भरकाभर ग्रंथ वाचू नये, एक छोटासा ग्रंथ पुरे. असंच या छोट्या ग्रंथामध्ये आत्मज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आपल्याला दिसतं. जीवनोपयोगी महत्वाचा संदेश लोकांना समजेल अशा बोलीभाषेत सांगताना काही ठिकाणी व्याकरण दोष निर्माण झालेही असतील, परंतु त्या प्रभावशाली वाणीने सामाजिक परिवर्तन मात्र निश्चित घडलं आणि आजही हे परिवर्तन घडत आहे. आपल्याला एक मनाचा श्लोक सुद्धा बऱ्याच गोष्टींची जाणीव करून देतो, आपल्यामध्ये परिवर्तन घडवू शकतो. जसं दासबोधात समर्थ म्हणतात ना, क्रिया पालटे तत्काळ, तसे एक एक श्लोक, एक एक शब्द समर्थांची क्रिया पालटून देणारे आहेत. आजही आपण प्रभात फेरीत आता पादुका दर्शनांच्या प्रचार दौऱ्यामध्ये या मनाच्या श्लोकांचा उच्चार झालेला आणि प्रभात फेरीमध्ये म्हणताना आपण ऐकतो. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा सुरेख समन्वय जीवनात साधून नरदेहाचं सार्थक कसं करावं याचं भावपूर्ण मार्गदर्शन श्री समर्थ मनाच्या श्लोकात करतात. भावपूर्ण म्हणण्याचा इथे शब्द घेण्याचा आहे, प्रत्येकाने याची प्रचिती घ्यावी. मनाचे श्लोक वाचताना खरं खरं भाव उत्पन्न होतातच. धन्य धन्य हा नरदेह, असा परमदुर्लभ नरदेह देवपद मिळवण्याचं एक साधन आहे, असं श्री समर्थ आपल्याला म्हणतात. मनाचे श्लोक हे शुद्ध पाण्यासारखे आहेत. याचा अनेक भाषांमध्ये याचं भाषांतर झालेलं दिसतं. संस्कृत, कानडी, तमिळ, गुजराती, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, सिंधी आणि आता उर्दू हेही आत्ताच सांगितले की मन समजावन याच्यामध्ये त्यांनी मनाच्या श्लोकांचं भाव दर्शन दिलेलं आहे, भावानुवाद केलेला आहे. अजून डॉईश, फ्रेंच अशा अनेक भाषा शिल्लक आहेत. आपल्याला यावर काम करायला नक्कीच स्कोप आहे. संपूर्ण मनाचे श्लोक हे भुजंग प्रयात वृत्तात आहेत. यांना सुंदर गेयता आहे. यात विविध अलंकार पाहायला मिळतात आणि याची भाषा अतिशय तेजस्वी आणि अर्थपूर्ण आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. याबद्दल ती बोलावं तेवढं कमीच आहे. सकाळची रम्य वेळ आहे, सडा संमार्जन झालेलं आहे, रांगोळी काढलेली आहे आणि श्री समर्थांसारखे श्रेष्ठ पुरुष आपल्या अंगणामध्ये येऊन आपल्या घनगंभीर आवाजात मनाचे श्लोक म्हणत आहे. याचा समाज मनावर किती मोठा परिणाम होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यावेळी समाजात कसं नवचैतन्य संचारत असेल याचीही आपण कल्पना करू शकतो. शिवथर घळीत निघालेल्या आपल्या प्रभात फेरीमध्ये, आपल्या भिक्षा फेरीमध्ये याची आपल्याला थोडीशी प्रचिती येते. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम
बघा, हा ग्रंथ ब्रह्मविद्येचा सिद्धांत सांगणारा आहे. याच्याकडे बघितलं तर याची अगदी छोटासा ग्रंथ आहे हा. याला ग्रंथ म्हणावं की नाही असा आपल्याला प्रश्न पडतो. पण ह्या ग्रंथात काय काय आहे हे आपण आता बघणार आहोत. यामध्ये ज्ञान वैराग्य वाढवणारा आहे. यामध्ये वेदोपनिषदातील गुह्य ठासून भरलेलं आहे. मग आता हे समजून घ्यायचंय आपल्याला. तर हे समजून घेण्यासाठी कोणातरी अधिकारी मार्गदर्शकाची आवश्यकता आपल्याला जाणवायला लागते. आपल्याला वाटतं की मनाचे श्लोक साधे आहेत, सोपी भाषा आहे, पण ते तितके सोपे नाही. बघा, कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथात सद्गुरू आपल्या शिष्यांना उपदेश करताना दिसतात. परंतु मनाच्या श्लोकाचं खास वैशिष्ट्य असं की आपणच आपल्या मनाला समजून सांगायचं आहे. आपणच आपल्या मनाशी संवाद साधायचा आहे. तेव्हा श्री समर्थ, शिष्या तू या मार्गाने जा असं म्हणत नाहीत, तर ते म्हणतात, गमू पंथ आनंत या राघवाचा, चला आपण सगळेच मिळून या अनंत राघवाच्या पंथावरती चालायला सुरुवात करूया. हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. आता यासाठी देवकृपा, गुरुकृपा, ग्रंथकृपा ही महत्वाची तर आहेच, पण त्याहूनही महत्वाची आत्मकृपा व्हायला हवी. कारण जर आपलं मनच आपल्याला साथ देत नसेल तर काय उपयोग. एके ठिकाणी साहिर लुधियानवी म्हणतात, मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई, जग से चाहे भाग ले प्राणी, मन से भाग न पाए, तोरा मन दर्पण कहलाए. आपण सगळ्या गोष्टींपासून पळून जाऊ शकतो, पण आपल्या स्वतःच्या मनापासून आपण अजिबात पळून जाऊ शकत नाही. एका ठिकाणी तुकोबाराई म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. असं हे मन अतिशय चंचल आहे, अतिशय अस्थिर आहे. हजारो विचार आपल्या मनामध्ये येतात. हे अतिशय वेगानं धावतं. आपल्याला माहितीच आहे. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात, ही कविता आपल्याला माहितीच आहे. बघा, तुम्हाला पटतं का? माणसाला मनच बंधनात टाकतं आणि मनच बंधनमुक्त करतं. अशा मनावर ऋषींनी प्रयोग केले आणि त्यांनी मन समजावून घेतलं. परंतु अलीकडच्या काळात मात्र मानसशास्त्र हा अभ्यासाचा विषय असून सुद्धा मनाकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. दुबळ्या शरीराची, रोगट मनाची अतिशय बुद्धिमान मुलं आपण निर्माण करत आहोत. बुद्धी असूनही प्रपंचात वागता येत नाही, समाजामध्ये वावरता येत नाही. मनाच्या विकासाऐवजी देहबुद्धीचा प्रचंड विकास झालेला दिसतो. शारीरिक वय आपल्याला ठाऊक असतं, पण आपल्या मनाच्या वयाची आपल्याला कल्पना नसते. पण अध्यात्मात मात्र मनाच्या विकासाचा विचार दिसतो. बघा, महत्वाचं वाक्य आहे हे सगळ्यांसाठी. वास्तविक आपलं मन हे विश्वमनाचा अंश आहे, तेव्हा त्यातच विलीन होऊन ईश्वर दर्शनाचा आनंद घ्यायला हवा. आता प्रश्न असा आहे की श्री समर्थ मनालाच उपदेश का करतात, बुद्धीला उपदेश करत नाहीत? तर दृश्यात रमणाऱ्या मानवी मनाला आत्म्याचा अनुभव येत नाही. बघा, आपण दृश्यामध्ये रमतो, आपल्याला जे दिसतं तेच आपल्याला खरं वाटतं. आबाल वृद्ध मोबाईलच्या, स्मार्टफोनच्या दृश्य विश्वात प्रचंड रमताना दिसतात आणि स्वतःचा स्वानंद गमावून बसतात. स्वानंदाचा अनुभव घेण्यासाठी मनानच मनाचं शोधन करायचं आहे. भवरोग मनाला झाला आहे, तेव्हा औषधही मनालाच द्यायचं आहे. मनात जे विचार येतात तीच कृती घडते. आपण जे घोकतो, जे म्हणतो, तीच आपल्याकडून कृती होते. तेव्हा आपलं हे मनच संस्कारक्षम करण्यासाठी श्री समर्थ मनाला उपदेश करतात. संपूर्ण अध्यात्मशास्त्र म्हणजे मन शांत करण्याच्या प्रक्रिया आहेत. जप, ध्यान, प्राणायाम
सत्संग हे सारं मनशांतीसाठीच तर आहे. म्हणून श्री समर्थ मनाला उपदेश करतात. ध्यान आणि जप मनाला निशब्द, निर्विचार, निश्चळ करण्यासाठी ही आपल्या सगळ्या साधन पद्धती आहेत. या कशासाठी आहेत? तर ह्या मनाच्या रूपांतरणासाठीच आहेत. म्हणून श्री समर्थ मनाला उपदेश करतात. निर्विचार निर्वासन झालेलं मन, मग त्या मनाला पुनर्जन्म नाही. असं मन देह पडल्यावर परब्रह्मात विलीन होतं. यालाच मुक्ती असं म्हणतात. आणि हेच साध्य आपल्याला साध्य करायचं आहे. म्हणून श्री समर्थ आपल्याला आपल्या मनाला उपदेश करतात. या ठिकाणी एक कथा आठवली. थोडक्यात सांगते. एकदा श्री समर्थ शिष्य धोंडीबा धनगर समर्थांना म्हणाला की महाराज, माझ्या मनाचं उन्मन कसं होईल ते सांगा. तेव्हा समर्थ म्हणाले, तू मनाचं ऐकू नकोस, म्हणजे तुझ्या मनाचं उन्मन होईल. तो विचार करू लागला, निघाला. मग त्याच्या मनात विचार आला, घरी जावं, पण मनाचं ऐकायचं नाही. मग चालू लागला. मग त्याच्या मनात आलं की झाडाखाली बसावं, मनाचं ऐकायचं नाही. मग तिथून चालायला लागला. मग त्याच्या मनात आलं उभं राहावं, मनाचं ऐकायचं नाही. मग परत चालायला लागला. मग त्याच्या मनात विचार आला, मनाचं ऐकायचं नाही, मनाचं ऐकायचं नाही म्हणजे काय? तर मनातील विचार ऐकायचे नाही. मग तो एका खडकावर जाऊन बसला. श्रीराम जय जय राम असं तो रामनाम घेऊ लागला. असं तो 3 दिवस 3 रात्र सतत रामनाम घेत राहिला. आणि त्याचं मन उन्मन झालं. समर्थांना ही गोष्ट कळाली. समर्थ आले आणि त्यांनी त्याला स्पर्श करून देहबुद्धीवर आणलं. आता अशा पद्धतीनं आपण संतांकडून आपल्या मनाची घडी बसवून घ्यावी. आता श्री समर्थांकडून आपण अशी मनाची घडी बसून त्यांचंच बोट धरून राघवाच्या अनंत पंथावरती या मनाच्या श्लोकातून जाणार आहोत. दासबोधामध्ये येथे बोलीला विशद भक्ती मार्ग आणि मनोबोधात मना सज्जना भक्ती पंथेची जावे असं श्री समर्थ म्हणतात. म्हणजे इथे भक्ती पंथ हा आहेच. हाच जो अनंत पंथ, यासाठी मनाच्या श्लोकांइतकं सुलभ सोपा मार्ग अन्यत्र कोठेही नाही. चला तर मग ब्रह्मविद्येच्या अनादि पंथ जाणण्यासाठी राघवाच्या पंथावरून आपल्या साध्यापर्यंत आपल्याला हा प्रवास करायचा आहे. आपल्याला ह्या प्रवासातून आपल्या साध्यापर्यंत जायचं आहे. हे साध्य करण्यासाठी कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्गही आहेत. परंतु श्री समर्थ त्यांचा इथे उल्लेख करत नाही. कारण मनोवृत्तीच्या दृष्टीने गोडी वाटण्यासारखी परिस्थिती फक्त भक्ती मार्गात दिसून येते. इतर मार्गात त्याला एवढा वाव दिसत नाही. यासाठी सगळ्यांनी भक्ती मार्गाला लागावं असा श्री समर्थांचा आग्रह आहे. आता श्री समर्थ मनोबोधाच्या ग्रंथाची सुरुवात करताना मंगलाचरण घेतात. आपल्याकडे गणेश पूजन, निदान गणेश स्मरण तरी करण्याची परंपरा आहे. अंगीकृत कार्य मंगलाचरण पूर्ण होणं हा मंगलाचरणाचा हेतू. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. आपण या मंगलाचरणातून मनाच्या श्लोकातून राघवाच्या पंथावर चालायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी राघव हे महाराज दशरथांचे पुत्र तर आहेच, पण परमात्म रूप आहेत. ते परब्रह्म आपल्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या रूपानं प्रगट झालेला आहे आणि ते श्री समर्थांचे सद्गुरू आहेत. पूर्णत्वाच्या या प्रवासाला कुठलाही शॉर्टकट नाही. भक्ती पंथावरून जाणारी यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, चालण्याचं बळ मिळावं असं श्री समर्थ, श्री गणेश, श्री शारदा आणि श्री सद्गुरू यांच्याकडे मागणं मागतात. ते आपल्यासाठी आशीर्वाद घेतात आहेत. सारं भरतवर्ष
परक्यांच्या टाचेखाली चिरडलं जात असताना महाराष्ट्रात स्वराज्य उभं राहिलं, याला कारण यातलं एक नक्कीच आहे की श्री समर्थांची अशी घरोघरी जाऊन पोचलेली अमृतवाणी. मनाचे श्लोक तर आहेच आहे आणि त्यांचं इतर साहित्यही आहेच आहे. इंद्रियांपासून सुरू होणारा आणि हृदयस्थ आत्म्यापाशी संपणारा हा आतील प्रवास श्री समर्थ आपल्याला स्वानुभवातून स्वानुभवाच्या आधाराने सांगत आहेत. बघा, जसं औषधाच्या गोळीमध्ये सगळं सार असतं ना, आणि जसं अत्तराच्या एका थेंबात जसा सगळा अर्क असतो ना, तसंच आपण मनाच्या श्लोकांच्यातील थोडासा अर्क बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळं एका तासात बघणं शक्यच नाही. तेव्हा श्लोक 2, 4, 5, 6, 9, 13 आणि यात समर्थ काय कल्याणाचं काय अकल्याणाचं सारासार विचार, श्रेयस प्रेयस विचार आपल्याला सांगत आहेत. आणि ते मोठ्या युक्तीने, जसं आपण लहान मुलांना म्हणतो तसं ते अगदी गोड बोलून, अंजारून गोंजारून मला हे सज्जन मना असं म्हणत आहेत. आता कल्याणकारक गोष्ट आपल्याला आवडो न आवडो, करायला तर हवी. बघा, जर लवकर उठणं आणि व्यायाम करणं आपल्याला आवडलं नाही तर ते अकल्याणाचं ठरतं. म्हणून सकाळी लवकर उठणं आणि व्यायाम करणं हे हिताचं आहे, हे आपल्याला सांगायला हवं आणि ते आपणही करायला हवं. मनात वाईट वासना आली तरी शरीरानं धर्माचं पालन करावं. बघा, तुम्हाला पटतं का? वेळ प्रसंगी थोडा त्रास सहन करून श्रेयस कर्म निवडावं. जे योग्य आहे तेच निवडावं. त्याचा थोडा त्रास झाला तरी हरकत नाही. एके ठिकाणी संत कबीर म्हणतात, मन जाता तो जाने दे, मन जाता तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहां से छूटेगा तीर. असं आपल्या मनात आलं तरी शरीराने धर्माच्या विरुद्ध वागू नये. पुढे काम, क्रोध, लोभ कसे अकल्याणाचे आहेत ते श्री समर्थ सांगतात. नको रे मना क्रोध हा खेदकारी, असं ते म्हणतात. आता या ठिकाणी खेदकारी म्हणजे परिस्थिती बदलण्याची ताकद ज्या क्रोधात नसते असा क्रोध खेदकारी. नुसतं राग येऊन उपयोग नाही, त्यामुळे आपण परिस्थितीत बदल करणार आहोत का याचा विचार व्हायला हवा. मग असा क्रोध काय आहे, तर तो खेदकारी आहे. क्रोधाने माणसाची विचारशक्ती नष्ट होते. क्रोधी माणूस सर्वत्र अप्रिय ठरतो. जोपर्यंत तो पैसे मिळवतो तोपर्यंत सारे त्याचा राग सहन करतात. जेव्हा तो निवृत्त होतो त्याला कोणीही किंमत देत नाही. संघटनात्मक जीवनात त्याला अपयश येतं. म्हणून दासबोधात श्री समर्थ म्हणतात, सर्व काळ धारकी धरी तो एक मूर्ख. तसंच मनोबोधातही म्हणतात, मना कोप आरोपणा ते नसावी. खर तर मनाचं स्वरूप हे शुद्ध, शांत, निर्मळ, प्रसन्न असं आहे. जशी लहान मुलं असतात ना तसं. पण पुढे काय होतं, उपाधीमुळे ते विकारी होतं. आपण म्हणतो की ती खुर्ची त्याला ते शिकवते. मग त्या उपाधीमुळे तो तसं वागू लागतो. मग ते वासनेकडे जातं. म्हणूनच श्री समर्थ साधनेत उपाधी नष्ट करायला सांगतात. आपल्या साधनेमध्ये आपली उपाधी नष्ट व्हायला हवी. कारण बळे लागला काळ हा पाठी लागी. कारण आपलं वेळ चाललेला आहे, आपल्या पाठी काळ लागलेला आहे, आपल्याला खूप काही अचीव करायचंय, काय काय मिळवायचंय, आपल्याला मुक्तीपर्यंत जायचंय. तेव्हा तत्काळ तू वेगाने वासना सोड, असं श्री समर्थ आपल्याला सांगतात. आता सदाचार हीच कसोटी, असं 3, 7, 8 अशा पुढच्या काही श्लोकातून ते साधकानं जीवन कसं शुद्ध करावं हे सांगतात. आता सदाचार म्हणजे काय, तर सदाचार म्हणजे विचार, उच्चार आणि आचार यात सुसंगती. काय काय, विचार, आचार आणि उच्चार. आता महत्वाचं म्हणजे श्री समर्थ आपल्याला इथे लवकर उठायला सांगतात. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. ही इंग्रजी म्हण असून सुद्धा घरोघरची समाजातील परिस्थिती सगळेजण जाणतात. रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं ही जीवनशैली झालेली दिसते. परदेशात सेवा देण्याच्या नादात
पैसे कमवण्याच्या नादात आपण आधी आपली हेल्थ आणि नंतर आपली वेल्थ गमावून बसत आहोत. याचे अनेक तोटे आहेत, मानसिक आजार आहेत, शारीरिक आजार आहेत. याकडे लक्ष देणं सुद्धा महत्वाचं आहे. यासाठीच हे मनाचे श्लोक. माणसाचे व्यवहार शुद्ध असावे म्हणून सदाचार आणि सदाचार टिकवण्यासाठी बघा हा, सदाचारी सदाचारी ह्याच्या समाजामध्ये वागणं अवघड आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. आपल्या सदाचारात वागण्यासाठी आपल्याला धारिष्ट धरावं लागतं आणि मना बोलणे नीच सोशीत जावे. आपल्याला नीच बोलणंही सोसावं लागतं. पुढे मना कल्पना वाऊगी ते न कीजे असं ते म्हणतात. मनाला जर कल्पनाच करायची तर मनाला आनंद देणारी कल्पना का करू नये? मनाला दुःख देणाऱ्या कल्पना करायच्याच कशाला? मना कल्पना ते नको विषयांची, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मिळे ना कदा कल्पनेचे निमिळी. अशा पद्धतीनं ते कल्पनेनी काय होतं आणि चांगली कल्पना करावी असं कल्पनेबद्दल सांगतात. बघा एका ठिकाणी तर ते म्हणतात की मना कल्पनेपासून सोडवावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. अशा पद्धतीनं कल्पना आपल्याला कुठे भरकटवतात याचा विचार व्हायला हवा. मनोबोधातील सुखदुःखाचे विचार 10, 11, 12 अशा पुढे काही श्लोकांमध्ये समर्थ सांगतात. यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असा जगी सर्व सुखी असा कोण आहे हा श्लोक येतो. सुख दुःख म्हणजे जसं दिवसापाठी रात्र येते तसे सुख दुःखाचे आहे. अपूर्णता हे संसाराचं स्वरूप आहे. संसार कधीही पूर्ण होत नाही. जीवनाचं स्वरूप असं आहे की येथे निर्भेळ सुख प्राप्त होत नाही. म्हणून संत आत्मसुख, निर्विषय सुख शोधून काढायला सांगतात. बघा, सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरू असं माऊली म्हणतात. तर माझ्या पांडुरंगा ऐसा सुखी कोण सांगा असे तुकोबाराय म्हणतात. सुख दुःख ही मनाची निर्मिती आहे, हे बाहेरून येणार नाही. मना मानसी दुःख आणू नये असं समर्थ म्हणतात. बघा, मना मानसी दुःख आणू नये रे, म्हणजे शारीरिक पातळीवरचं दुःख मानसिक स्तरावर आणू नको. शरीराला दुःख होते होऊ दे. या ठिकाणी आपल्याला कबीरजींची कुत्ता जाने चमडी जाने या कथेची आठवण होते. सर्व शक्ती नियतीच्या अधीन राहून कार्य करतात. म्हणून घडणाऱ्या गोष्टी शांत मनाने पाहण्यास शिकावं असं श्री समर्थांचं आपल्याला उपदेश आहे. सुख दुःख विचारात आता बघा, सुख आणि दुःख यामध्ये मृत्यू हा विषय आलाच. मृत्यूच्या तडाख्यातून सुटका करून घ्यायची असेल तर काय करायला हवं? तर पुन्हा जन्माला यायचं नाही, कारण जन्म आला की मृत्यू येणारच आहे. मग मृत्यूच्या तडाख्यातून सुटका करून घ्यायची असेल तर पुन्हा जन्माला न येणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मग त्यासाठी श्री समर्थ दासबोधामध्ये जन्म दुःख निरूपण यामध्ये सविस्तर सांगतात. आणि मनोबोधात ते म्हणतात, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. असं आपल्याला इथे थोडक्यात ते सांगतात. खरोखर देहबुद्धी जर सोडायची असेल तर आणि मृत्यूचं भय जर सोडायचं असेल, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायला हवं? तर भगवंताला शरण जायला हवं. त्यावर सर्व भार टाकायला हवा. त्याच्या चरणाशी जायला हवं. त्याला आपलं करावं आणि द्वैत घालवावं. मग भगवंत कधीही आपली उपेक्षा करत नाहीत. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी आणि नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अशा शेवटचा चरण असलेले 20 श्लोक समर्थ मनोबोधामध्ये घेतात. आता या ठिकाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मध्ये श्रीरामचंद्र त्यांच्या कांबीने कसे आपल्या शत्रूवर वार करून आपल्या भक्तांचं रक्षण करतात हे सांगतात. आणि नुपेक्षी कदा देवभक्त अभिमानी यामध्ये वेगवेगळ्या कथा यांचा आधार घेऊन ते आपल्या राघव, आपला परमेश्वर, आपले परमात्मा, आपल्या
कसे मदत करतात याचा वर्णन श्री समर्थ करतात. आता इथे ते म्हणतात, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. ब्रीद गाजे म्हणजे त्यांचं ब्रीद काय आहे? आपलं संरक्षण करणं, आपल्याला सहाय्य करणं, हे राघवाचं ब्रीद आहे. आणि मग ते आपल्याला आश्वासन देतात की नक्की पदी सदा ब्रीद गाजे, म्हणजे रामराया आपल्याला नक्कीच सहाय्य करणार आहे. आणि आपणही भगवंताकडून रक्षण करून घेणं हा आपला भक्ताचा हक्क आहे. पण तो केव्हा मिळवता येईल? जेव्हा आपण ह्या भक्तिपंथावरून पूर्णत्वाच्या प्रवासापर्यंत जाऊ तेव्हाच. अंब ऋषी, उपमन्यू, ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद, गजेंद्र, अजामेळ, अहिल्या मुक्ती, रावणाच्या लंकेतून देवतांची सुटका, रामरायांनी अयोध्यापुरी पुरी वाहून आणली, विमानातून वाहून आणली. मग पुढे कूर्म, मत्स्य, वराह, वामन, भार्गव आणि कलंकी असे अवतार, अशा वेगवेगळ्या कथातून श्री समर्थ आपल्याला भगवंतांनी भक्तांना कशी मदत केलेली आहे आणि त्यांचं कसं रक्षण केलेलं आहे ते आपल्याला सांगतात. बघा, दासबोधामध्ये फार सुंदर ओवी आहे. ते एका ठिकाणी म्हणतात, देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागतास देव झाला वज्रपंजरू. या ठिकाणी असं म्हणतात की देवाने कधी वध केलेला आहे, देवा असं आपण कुठेही ऐकलेलं नाही. एक वेळ आई आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आपला उपयोग करेल, पण देव कधीही आपल्याला आपला वध करत नाही. फार सुंदर ओवी आहे दासबोधातली. आता पुढे, मना सज्जना राघवी वस्ती की जे, फार सुरेख चरण असलेले हे श्लोक आहेत. आणि ह्याचा शब्द इतके भावप्रधान आहेत की मना सज्जना राघवी वस्ती की जे, तू राघवाच्या जवळच वस्ती कर, राघवाच्याच विचारामध्ये राहा, राघवाच्याच अनुसंधानात राहा, भगवंताच्या अनुसंधानात राहा, त्याच्यातच राहून आपलं विहित कर्म कर. आता इथे आपण प्रत्येकाने विचार करावा की आपलं मन खरंच भगवत चिंतनात रमतं का? बघा हा, की शरीर यंत्राप्रमाणे पूजा करतं आणि मन आपलं भरकटत जातं. आपण आपल्या शेजारी मोबाईल घेऊन पूजेला बसतो, वाजला की उचलतो. आता या ठिकाणी समर्थ म्हणतात की मना प्रार्थना तुझला एक आहे. आता तुला भगवंताच्या जवळ राहायचंय, मग तू, ते फार छान शब्द आहेत की मनाला ते प्रार्थना करत आहेत की मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे. बघा, एक तर थक्क होऊन तू भगवंताचं सगुण रूप पहा, नाहीतर आपली भक्ती इतकी उन्नत कर, इतकी मोठी कर की रघुराज तुझ्याकडे थक्क होऊन बघायला हवे. आपले विचार आपल्याला भगवंतापासून दूर तर नेत नाहीत ना, याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावं. माणसांना खुश करण्याच्या नादात, बघा हा, माणसांना खुश करण्याच्या नादात आपण भगवंताला गमावून बसतो. शेवटी माणसेही दुरावतात. म्हणून श्री समर्थ भगवंताला आपलं करायला सांगतात. आता आपलं यावरून एक गोष्ट सांगते हा. गोंदवल्यात महाराज रोज 4 वाजता ओसरीवर बसत. गावातील काही माणसे सत्संगासाठी ओसरीवरती येऊन बसत. त्याबरोबर एक थोडा मंदबुद्धी व्यक्ती पण येऊन बसत असे. त्याला सगळे वेडा असं म्हणू लागले. तो रोज नित्य नियमानं येत असे. पण एकदा त्या सत्संगासाठी तो व्यक्ती आलेला महाराजांना दिसला नाही. तेव्हा ते म्हणाले, त्याची आठवण त्यांना आली आणि ते म्हणाले की अरे, आज तो आपला वेडा आला नाही. आणि हे वाक्य त्यांनी ऐकलं. तो धावत त्यांच्या चरणाशी गेला आणि त्यांच्या चरणावर लोळण घेऊन रडू लागला. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, का रे, मी तुला वेडा म्हणालो म्हणून वाईट वाटलं का? तेव्हा तो म्हणाला, नाही नाही, तुम्ही मला आपलं म्हणलात म्हणून मला गहिवरून आलं. असंच भगवंतांनी आपल्याला आपलं म्हणावं. श्री समर्थ या ठिकाणी आपल्याला भगवंतानी आपल्याला आपलं म्हणावं असं सांगतात. आता असा रघुराजानं थक्कीन होऊन बघणारा भक्त होण्यासाठी श्री समर्थ पुढे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे श्लोक घेतात. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांचे प्रत्येक शब्द किती प्रभावी आहेत
याचा विचार करा. असा शेवटचा चरण असलेल्या 10 श्लोकात आदर्श भक्ताचं समर्थ वर्णन करतात. जसं गीतेत भगवंत 13व्या अध्यायात भक्त होण्यासाठी क्षेत्रज्ञाचं वर्णन करतात ना, तसंच हाच भक्ती हा समर्थांच्या अंतरंगाचा गुण आहे आणि हाच गुण आपल्याला आत्मसात करायचा आहे आणि हेच खरं अध्यात्म आहे. मग यातील प्रत्येक शब्द चरण आपल्याला भारावून टाकतात. समर्थ चरणाची ओढ लागते याची प्रत्येक भक्तांनी प्रचिती घ्यावी. माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीनं वर्णन करणं म्हणजे काजव्यानं दिवाकरापुढे उभं राहण्यासारखं आहे. जाणत्या भक्ताचं वर्णन श्री समर्थ करतात आणि आपणही यो मे भक्त हा समे प्रिय असं प्रिय व्हावं असं आपल्यालाही वाटतं. आपलेही अष्ट सात्विक भाव जागृत व्हावे असं वाटतं आणि सगळीकडे समर्थ माऊली दिसावी असं वाटतं. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. अशा पद्धतीनं हे अतिशय सुंदर श्लोक आहेत. आता खर तर शास्त्र असं सांगतं, आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पाविजे. इथे आपल्याला मोक्षापर्यंत जायचं आहे. मग आपण काय म्हंटल आत्ताच्या श्लोकात, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. मग आपल्या साधनांचा क्रम आपल्याला निश्चित करायचा आहे, कारण आपल्याला क्रमाक्रमाने त्या मार्गावरती जायचं. इथे मात्र भ्रमाला जागा नाही, लक्षात घ्या हा. आता इथे गुणी म्हटलंय, गुणी म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे. पण इथे त्रिगुणांच्या पलीकडे म्हणजे त्रिगुण संपणं नव्हे, तर त्रिगुणांवर सत्ता गाजवणं. पटतं का बघा. जसं आपण चष्मा, पेन, आपले कपडे जसं जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरतो ना, तसंच या त्रिगुणांचा आपण गरजेनुसार उपयोग करायला हवा. एके ठिकाणी श्री समर्थ म्हणतात की आपल्याला त्रिगुणांच्या पलीकडे जायचं नाही, तर त्रिगुणांचा उपयोग करायचा आहे. आता या ठिकाणी भक्ताचं अंतःकरण निवलं असल्यामुळे मातेच्या वाचेप्रमाणे, दीन शरणागताप्रमाणे भगवत चिंतनार्थ आपण स्वतःला समर्पण करायचं आहे. म्हणजे तो काय होईल, जाणता भक्त होणार आहे. मग भक्ताची उदासीन वृत्ती, तापसी वृत्ती, ब्रह्मचारी अशी अनेक लक्षणं श्री समर्थ या श्लोकात सांगतात. आता आपण पुढे भक्त झाला, मग आता पुढे सद्गुरु आहे. मग सद्गुरु कसे असावे वा नसावे याचं वर्णन श्री समर्थ मनाच्या श्लोकातही करतात. दासबोधामध्ये सविस्तर वर्णन केलेलं दिसतं, पण मनबोधातही याचा हा भाग आहेच. दासबोधात श्री समर्थ मुक्ती देणारे गुरु याबद्दल ती असं म्हणतात, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू श्रीराम. पण दुर्दैवानं भारतासारख्या धर्मभूमीत ही एक आश्चर्यकारक अज्ञान दिसून येतं की श्री समर्थ आपल्याला असं अज्ञान दिसून येतं की ऐश्वर्यशाली मठ, पूजेचा थाटमाट, अंगावरील राजेशाही कपडे, बोलण्यातील चातुर्य, टिळेमाळा, चांगली चांगली माणसे भुलताना दिसतात. तेव्हा श्री समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकात म्हणतात, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तीदाता. म्हणजे असे गुरु मुक्ती देणारे नसतात, मुक्ती देणारे गुरु वेगळेच असतात. मग मुक्ती देणारे गुरु वेगळे असतात, तेव्हा हे मना तू मुक्ती देणाऱ्या सद्गुरूंचा शोध घे. आता याबद्दल खूप छान मनाचा श्लोक या ठिकाणी आहे, ज्या एका 4 चरणांच्या छोट्या श्लोकात किती मोठा अर्थ आहे याच्यावरती खूप वेळ बोलता येण्यासारखा आहे, तो आपण बघू. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी,
प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान बाणे. बघा, या ठिकाणी या 4 चरणात श्री समर्थ सद्गुरूंची 12 लक्षणे सांगतात. आपण थोडक्यात बघूया. ज्ञानी म्हणजे परब्रह्माशी एकरूप होऊन ब्रह्म ज्ञानी, आत्मज्ञानी. आपण ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानियांचा राजा असं म्हणतो ना, मग त्यांचेही सद्गुरू म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांची इथे आठवण होते. जनी भक्त, किती सुरेख. ज्ञान झालेलं असलं तरी लोकांच्या समोर भक्तिभावानं परमेश्वराची आराधना करणारे म्हणजे जनी भक्त. इथे गोंदवलेकर महाराजांची आठवण होते. विवेकी म्हणजे योग्य निवड करणारे. सारसार, आत्मानात्म, नित्यानित्य, योग्य अयोग्य, ग्राह्य त्याज्य, श्रेयस प्रेयस यातील योग्य निवड करणारे सद्गुरू. आता सद्गुरूंची विवेक शक्ती जागी असल्याने, सत्वगुणी असल्याने ते योग्य निवड करतात. असे विवेकी श्री समर्थ रामदास स्वामीच. वैराग्य, वैराग्य म्हणजे ममत्वाचा अभाव, ज्ञानाचं कवच. जेवढी देहबुद्धी कमी तेवढं वैराग्य जास्त. इथे शंकराचार्य दिसतात. कृपाळू, शिष्याला शिकवताना घडवताना लाड आणि शिक्षा या दोन्हींचं संतुलन करणारे म्हणजे कल्याण व्हावं ही सद्गुरूंची इच्छा आहे, प्रामाणिक तळमळ आहे, असे कृपाळू तुकाराम महाराज. मनस्वी, स्वतःच्या मनावर नियंत्रण असल्यानं त्यांच्या निश्चयात तेजस्विता आणि बाणेदारपणा येतो. इथे एकनाथ महाराज दिसतात. क्षमाशील, मनात करुणा जागी असल्यानं अन्याय करणाऱ्या, त्रास देणाऱ्या लोकांना उदार अंतःकरणानं क्षमा करतात. बघा, ध्रुव बाळांनी किती क्षमा करून त्यांनी आढळ स्थान मिळवलं. ज्ञानेश्वर माऊलींनी किती लोकांना क्षमा केली असेल, देव जाणे. योगी, आता इथे योगी म्हणजे जोडणे, युज धातूपासून आलेला शब्द. मग सद्गुरू म्हणजे भगवंताशी जोडलेले. आता इथे योगी म्हटलं की योगीराज कल्याण स्वामी. प्रभू, प्रभू याचा अर्थ अनेक आहेत. जसं नेता, इंद्रियांचा स्वामी. आपण श्रीरामचंद्रांना प्रभू श्रीरामचंद्र म्हणतो, कारण समाज संघटित करून धर्म संस्थापना करणारं सामाजिक नेतृत्व म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र. आता दक्ष, आपण ह्या प्रभू श्रीरामचंद्रांची आता वाट बघत आहोत. दक्ष, मोहाच्या क्षणी दक्ष, मायेत न अडकणं, भगवंतापासून दूर न जाणं. इथे वशिष्ठ मुनी प्रभू श्रीरामचंद्रांचे सद्गुरू. व्युत्पन्न, या ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास असल्यानं ते चर्चेमध्ये शिष्यांचं समाधान करतात. थोड्या वेळाने सांगेल, नंतर फोन करतो असं म्हणत नाहीत. चातुर्य, सद्गुरूंना माणसाची पारख आणि व्यवहार चातुर्य असतं. बघा, अक्कास्वामी आपल्या समर्थांच्या अक्कास्वामी, ज्यांनी रामरायांच्या मूर्ती वासोटा किल्ल्यावरती लपून ठेवून सांभाळल्या. समर्थ पश्चात 36 वर्ष गडावरचा कारभार पाहिला, म्हणजे त्यांच्यात चातुर्य निश्चित असणार. ही सगळी लक्षणं, परंतु आपल्याला श्री समर्थांच्या मध्ये ही सगळी लक्षणं दिसतात. म्हणूनच आपण त्यांचं वर्णन, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, असं त्यांचं आपण वर्णन करतो. फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तेच गुरु माहेर अनाथांचे. अनाथांना हे गुरु निश्चित मार्गदर्शन करून वस्तू दाखवतात. आता वस्तू काय हे प्रत्येकाने आपापलं समजून घ्यावं. अशा पद्धतीनं आपल्याला सर्वच संतांमध्ये हे सगळेच गुण दिसतात, तेव्हाच ते संतपदाला पोहोचतात. चला पुढे जाऊया. श्री समर्थ आपल्याला सुखसंवाद साधायला सांगतात. आता वादविवाद टाळायला सांगतात. खरं तर आत्ताच्या परिस्थितीत कोणाला कोणाशी संवादच साधायचा नाही, मग तो सुख किंवा वाद माहिती नाही. कारण प्रत्येक जण आपल्या मोबाईलच्या अनुसंधानात राहतंय, स्मार्टफोनच्या अनुसंधानात राहायचं आहे. श्री समर्थ 61 ते 63 आणि 108 ते 115 यांच्या आधारे आपल्याला अनेक गोष्टी प्रपंचातल्या समजून सांगतात. तुटे वाद संवाद त्या ते म्हणावे, विवेके अहंभाव या ते जिणावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. वाद माणसाला अहंकारी बनवतो आणि अहंकारी मनुष्य काहीच शिकू शकत नाही, कारण त्याला मी करेल ते सगळं बरोबर वाटतं. बघा, सदाशिव शास्त्री येवलेकर यांना वादाची खुमखुमी होती. तर ते वादात हरवून विजयपत्र गोळा करत होते.
पण श्री समर्थांनी त्यांना विजयपत्र देऊन त्यांचा अहंकारही वाढवला नाही आणि स्वतःची पातळीही त्यांनी घालून सोडली नाही. तर त्यांनी एका मोळीविक्याकडून त्यांचा पराभव केला आणि त्यांना त्यांची जागा दाखवली. पण पुढे हे सदाशिव शास्त्री श्री समर्थांचे अनन्य भक्त झाले, कणेरी मठाचे मठपती झाले. म्हणूनच सुखसंवाद हा हितकारी आहे. सध्या मात्र याची वाणवा दिसते. अनेक नात्यांना या सुखसंवादाच्या अभावाने ग्रहण लागलेलं दिसतं. जर सुखसंवाद झाला तर समाजाचं चित्र नक्कीच बदलेल. यावर उपाय आता काय करायचा? आपल्याला सुखसंवाद साधायचा, आपल्याला सगळ्यांच्या बरोबरती राहायचं, पण कसं राहायचं? तर या ठिकाणी समर्थ मौनाचं महत्व सांगतात. व्यर्थ बोलण्यात आपण आपली विचारशक्ती वाया घालवतो. अनावश्यक कचरा आपल्या डोक्यात भरून आपण मानसिक स्वास्थ्य वाढवतो. एक वेळ खर्च केलेला पैसा मिळतो, पण खर्च केलेला वेळ आपण परत मिळवू शकत नाही. रिकामा जाऊ नये एक क्षण, असं समर्थ म्हणतात. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाउगे बोलता सुख नाही. म्हणजे मनामध्ये सतत राघवाचेच विचार राहू दे, राघवाच्या बद्दल तीच बोल, म्हणजे बाकी काही होणारच नाही ना. मग आपण मौन असं म्हणत होतो. आता मौन म्हणजे नेमकं काय? तर बघा, पाटीवर लिहिणं, कागदावर लिहिणं, खुणेनं बोलणं, हातवारे करणं, मौन नव्हे. ही तर मौनाची विटंबना. मग मौन म्हणजे काय? तर आपल्या विचारांचा गोंगाट थांबवणं, बाह्य जगताचं चिंतन थांबवणं आणि आपल्या इंद्रियांनी तृप्त शांत होणं, याला मौन म्हणावं. नो रिएक्शन्स एट ऑल म्हणजे मौन. इथे श्री आपण तर फटकन रिॲक्शन देतो प्रत्येक गोष्टीला. इथे श्री समर्थ नुसतं मौन म्हणत नाही, तर मनारे जनी मौन मुद्रा धरावी, इथे ते मौन मुद्रा म्हणतात. बघा, माणूस 30% जिभेने बोलतो आणि 70% चेहऱ्याने बोलतो. समाजात वावरताना मनातील कोणतीही प्रतिक्रिया चेहऱ्यावर न उमटणं म्हणजे मौन, म्हणजे मनोलय. भगवंता संबंधीच बोलणं म्हणजे मौन. आता हेच आपल्याला साधायचंय, कारण रघुनायका विण तो सीण आहे. जेथे रघुनाथ नाहीये तिथे सगळा सीणच सीण आहे. बघा पटतं का? रघुनाथाच्या दर्शनाला गेल्यानंतर 5 मिनिटे मंदिरात आणि बाकी सगळा वेळ बसमध्ये, गाडीत, विमानात, हॉटेलमध्ये. मग अशा वेळेला आपली इंद्रिये विषयांकडे धावतात आणि आता तर अनेक प्रलोभने आपल्याला आजूबाजूला आहेत. म्हणून याचा विचार घ्यावा. आता यामध्ये अनेक प्रलोभने आहेत, विषय आहेत. तर विषय या विषयावरती श्री समर्थ 11 श्लोक सांगतात. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. अति तेथे माती ही म्हण आपल्याला माहितीच आहे. आता उपभोगाने वासना शमत नाहीत, तर त्यांचा गुणाकार होतो हे माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नरदेह प्राप्त होत नाही क्षणाक्षणा, तेव्हा हे ध्यानात घ्यावं आणि मग पुढे सज्जन संगती दे रे राम. पुढे समर्थ आपल्याला सज्जन संगतीचं अनन्यसाधारण महत्व सांगतात. बघा, कर्ण, दुर्योधन, धृतराष्ट्र यांना कुसंग असल्यामुळे त्यांना भगवंताचे विचार पटले नाहीत. मन आणि इंद्रिय खर तर नौकर आहेत, मालक नव्हे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. प्रत्येक घडीने घडी एक क्षणही आपल्याला वाया घालवायचा नाहीये. सदा संगती सज्जनाची धरायची आहे. सदा म्हणजे सर्वदा, नेहमी, सतत, कायम म्हणजे सदा. सज्जन संगतीमध्ये सज्जन संगतीत वृत्तीत पालट होतो आणि मग जप, ध्यान, नामस्मरण याचं महत्व संगतीमध्ये कळतं. आता पुढे समर्थ 66 ते 76 मध्ये ध्यान उलगडून दाखवतात आणि आपल्याला निर्गुणाकडे आता ते घेऊन जाणार आहेत. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ते खात्री देत आहेत आपल्याला की आपण ह्या सगुणातून आता निर्गुणाकडे निश्चित जाणार आहोत. करी रे मना ध्यान या राघवाचे, असं ते म्हणतात. साधक अंतर्मुख झालेला आहे आणि बघा हा महत्वाचं, इतरांचे दोष पाहण्याच्या दृष्टीतून त्याला स्वतःचे दोष पाहण्याची दृष्टी आलेली आहे. प्रपंच हा दुःखदायक आहे,
याचा प्रत्येकाला अनुभव आहे. मग दुःखाची सवय करायची का? नाही. दुःखाला कुरवाळायचं का? नाही. दुःखानं पोटगावायचं का? नाही. म्हणून श्री समर्थ नाम घ्यायला सांगतात. बहु नाम या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. आपल्याला त्या दुःखावर मात करायची आणि सुखाकडे जायचंय आणि आपल्याला शाश्वत सुख आपल्याला शोधायचं आहे. माणसाला हिताचं सांगायला गेलं तर कंटाळा येतो. त्याची ऐकून घ्यायची मनस्थितीच नसते. तुम्ही सगळेजण बघतच आहात, घरात आपण सांगायला गेलो तर कुणालाही ऐकायचं नाहीये. मग स्वभावात बदल करणं ही फार दूरची गोष्ट झाली. म्हणून श्री समर्थ नाम घे, सज्जन संगतीत राहा, भगवंताच्या अनुसंधानात राहा, राघवी वस्ती कर, रामरायाशिवाय भगवंताशिवाय इतर कुठल्याही विषयावर बोलू नको, जनामध्ये मौन मुद्रा धर, अभ्यास कर, एकांताचं सेवन कर, हे सगळं सांगतात. तरी आपण मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या. चला, बराच वेळ झालाय, आता चित्त दुश्चित्त होऊ देऊ नका, अवधान देऊन ऐका. आता विषय आहे मुख्य देव. ब्रह्मा विष्णू आणि हर, यासे निर्मिता तोच थोर, तो ओळखावा परमेश्वर, नाना यत्ने श्रीराम. एकही शब्द अनावश्यक नाही. चपखल शब्द श्री समर्थ प्रत्येक ठिकाणी घेतात आणि ब्रह्मा विष्णू महेश्वर हर यांची निर्मिती ज्यांनी केली आहे, अशा आपल्याला परमेश्वराला, अशा आपल्याला परब्रह्माला शोधायचं आहे. बघा, आपल्याला कठोर प्रयत्न तर निश्चित करायचे आहेत. मग मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परी संग सोडून सुखे राहावे. दासबोधातली ओवी आणि मनाच्या श्लोकातला श्लोक. इथे खऱ्या देवाला आपल्याला बघायचंय, शोधायचंय. मग ज्याची सबंध सृष्टीवरती सत्ता आहे आणि ज्याच्यामध्ये सबंध सृष्टी विलीन होते, अशा परमात्म्याचं आपल्याला ज्ञान करायचं आहे. आणि खऱ्या देवाला पाहायचं म्हणजे काय? बघा हा, चित्त दुश्चित्त होऊ देऊ नका. खऱ्या देवाला पाहणं म्हणजे आपण स्वतः परमात्मा होणं, आपण स्वतःच ते रूप पाहणं. म्हणजेच टू सी मीन्स टू बी, म्हणजेच जे पाहतो तेच होऊन जाणं. या ठिकाणी आता अद्वैत साधायचं आहे. आणि हा खरा देव परावाणीच्या पलीकडे आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही. हा मायेच्या पलीकडे आहे, याला भ्रमाचा स्पर्श नाही. ज्याप्रमाणे आरशातलं प्रतिबिंब आरशाला चिटकत नाही, सिनेमाच्या पडद्यावरती जे चित्र दिसतं ते चित्र त्या पडद्यावर उमटत नाही, तसंच काहीसं हेही आहे की इथेही निर्गुण ब्रह्माच्या अधिष्ठानावर सगळ्या घडामोडी घडतात, पण त्या कुठेही लिप्त होत नाहीत. त्या ठिकाणी परमात्मा कुठेही लिप्त नाही. इथे परी संग सोडून सुखी राहावे असं समर्थ म्हणतात. आता इथे संग याचे अनेक अर्थ आहेत. संग म्हणजे अहंकार, संग म्हणजे देहाचा संग, इतरांचा संग, त्रिगुणांचा संग, षड्विकाराचा संग, असे सगळे संग आपल्याला सोडून सुख मिळवायचं आहे. जीवाला येणं जाणं आहे, परमात्म्याला नाही. आता आपल्याला श्री समर्थ सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन आलेले आहे. अखंडित भेटी रघुराज योगू, आपली रघुरायाची भेट घडवून दिलेली आहे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था, मनी उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. आपल्याला सगळ्या ठिकाणी राम दिसायला लागलेला आहे. श्रवण मनन निधिध्यासन हे टप्पे पार झालेले आहेत. परोक्ष अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे. कळे आकळे प्रत्यक्ष अनुभूती आलेली आहे आणि मनाची उन्मनी अवस्था झालेली आहे. शब्द विचार सगळं संपलेलं आहे. आता फक्त आणि फक्त रामरायच दिसू लागलेला आहे. द्वैत संपलं, अद्वैताकडे आपण निघालेलो आहोत. हेच अद्वैताचे विचार श्री समर्थ 20 श्लोकातून देतात. बघा हा, अद्वैत विचार, समर्थ अद्वैतवादी आहेतच. आता हे तत्वज्ञान म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचं एव्हरेस्ट शिखर आहे. पण इतक्या मोठ्या तत्वज्ञानाला श्री समर्थ 20 श्लोकांमध्ये सांगतात. म्हणजे त्याचं त्यांनी किती थोडक्यामध्ये त्यांनी त्याचा केवढा अर्थ काढलेला आहे. जुने ठेवणे मीपणे या कळेना, मना संत अनंत शोधून पाहे, असं शेवटचं चरण असलेले हे श्लोक वेदांत विचार श्री समर्थ आपल्या समोर मांडत आहेत. या सर्वात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची आहे आपल्याला. हे सर्वात महत्वाचं आणि हेच सगळ्याचं सार आहे. इथे अहंकाराला जागा नाही. अहंकारी माणसाला निराभास निराशा परमात्म्याचं ज्ञान कधीही होत नाही. जुने ठेवणे मीपणे आकळेना, मीपणा ज्याला आहे ते त्याला कधीही आकळणार नाहीये. सत्पुरुष मात्र असं गुप्त ज्ञान
सारतत्व स्वीकारतात आणि त्याचा वागण्यामध्ये आविष्कार करतात. श्री समर्थांना हेच सगळ्या ठिकाणी अपेक्षित आहे. क्रिया पालटे तत्काळ असं ते दासबोधातही आपल्याला म्हणतात. वसे हृदयी देव तो जाणीसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठेरिता ठाव नाही. त्याच्याशिवाय दुसरीकडे काही नाहीच आहे, तो सगळीकडे भरून आहे. या ठिकाणी सुविद्या आणि अविद्या हे एकाच परमेश्वराचे आविष्कार आहेत. विवेकपूर्व विचार केला की दोन्ही स्वरूपाची अभिव्यक्ती दिसते. बघूया. बघा, विजेने गरम पाणी करणं आणि विजेने पाणी थंड करणं असाच हा प्रकार आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. सस्वरूपी मिळाली. परमात्मा क्षयातीत आहे आणि मुक्ती अक्षय. शास्त्रातील सलोकता, समीपता, स्वरूपता, सायोज्यता यातील पहिल्या 3 मुक्ती नाशिवंत. आपल्याला सायोज्यता, शाश्वत मुक्तीपर्यंत जायचं आहे, कारण त्यानंतर पुनर्जन्म नाही. असे वेदांत विचार सांगायला आपल्याकडे वेळ नाही. माझे शब्द कुंठित झालेले आहेत. आपण ते पुन्हा केव्हा तरी बघू. फलश्रुती मात्र अवधान देऊन ऐका. बघा, फलश्रुती अतिशय महत्वाची आहे, कारण धनधान्य, पशुवृद्धी, मान, सन्मान या ठिकाणी ही फलश्रुती समर्थांना अपेक्षित नाही, मान्य नाही. समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. या ठिकाणी श्री समर्थांना मग ही मनाची शते ऐकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर, अभ्यासल्यानंतर सगळे दोष निघून जाणार आहेत. मतिमंद लोकही आपल्याला परमार्थ साधनेच्या अधिकारापर्यंत जाणार आहेत. जसं साधन वाढेल तसा ज्ञानोदय होईल, वैराग्य वाढेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्लोकांवर आढळ निसंशय विश्वास बसला की तो साधक स्वानंदात अखंड बुडणार आहे. आणि आपल्याला स्वानंदातच अखंड बुडायचं आहे, कारण तोच व्यक्ती मुक्तीचा अधिकारी होतो. तेव्हा चला निष्ठेने साधनेला लागून श्री समर्थ चरणाशी जाण्याचा प्रयत्न करूया. मनाच्या श्लोकावरील श्रद्धेनं सर्वांच्या साधनेत सातत्य राहावं, भटकंती थांबावी आणि फलश्रुती ती समर्थांना अपेक्षित आहे ती प्रत्येकाला मिळावी अशी आशा व्यक्त करते आणि श्री समर्थ चरणी याची प्रार्थना करते. आदरणीय संध्याताईंच्या ऋणातच राहू इच्छिते आणि झालेली सेवा श्री समर्थ चरणी सुपूर्त करते. ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जाहले गुणातीत, जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभतसे, राम माझे मनी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या, रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हित गुज. झालेली सर्व सेवा श्री समर्थ चरणी सुपूर्त करते. श्री समर्थार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. काही चुका झाल्यास आपण मोठ्या मनानं माफ करालच, न्यूनते पूर्ण करालच. श्रीराम.